माझं नाव ओमकार गोरे आहे. भावकर्म आणि द्रव्यकर्माचा अर्थ काय आहे? हां, हे भावकर्म म्हणजे क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार, ममता ते भावकर्म. आणि आवरणयुक्त आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, नामकर्म, गोत्रकर्म, वेदनीय कर्म, आयुष्यकर्म हे सगळं द्रव्यकर्म आहे. द्रव्यकर्म आज जीवनात जी फळं दिसतात नो कर्म म्हटली जातात. आणि द्रव्यकर्मातून जी फळं येतात नो कर्म, त्यावेळी अज्ञानतेने रागद्वेष करतो ते भावकर्म. या बीजातून फळं आणि फळातून पुन्हा बीज असं संसारातून भटकत राहतात. समजतंय आता तुम्हाला? होय. विजय बोराडे, हं, पिंपरी चिंचवड. माझा बरोबर. प्रश्न आहे, परमविनय मी काहीच नाही जाणत, याचा अर्थ काय? परमविनय याचा अर्थ आत्म्याचं ज्ञान देणाऱ्या परमविनय म्हणजे बाबा तुम्ही जे काही सांगाल माझ्या आत्म्यासाठी श्रेयस्कर आहे. तुमच्याकडून मला आत्म्याचा साक्षात्कार व्हावा अशी कृपा करा. आणि आत्म्यासंबंधी मी काहीच नाही जाणत. आजवर मला जे कळलं आहे ती फक्त माहिती आहे. अनुभव अजूनही आलेला नाही. सारं ज्ञान हे फक्त माहिती म्हणू नये. मला खरं आत्म्याचं ज्ञान मिळालेलंच नाही. म्हणून तुम्ही ती कृपा माझ्यावर करा. आणि तुमच्या प्रति मी विनय दर्शवतो. परमविनय आहे, जेणेकरून आपल्या कृपेने मला आत्म्याचा साक्षात्कार होईल. हा विनय भाव आहे. हाच दादाजींनी आप्तवाणी पुस्तकाविषयी ठेवलंय. परमविनय आणि आत्म्यासंबंधी मी काहीही जाणत नाही हीच भावना. काहीच नाही. एवढंच म्हणणं घेऊन आलात तर तुम्हाला पूर्ण आत्मसाक्षात्कार होईल. मी जाणतो त्यापेक्षा तुमच्याकडे काही जास्त असेल तर सांगा. नाहीतर मला जवळजवळ सगळं येत आहे असं असेल तर इथे काही नाही मिळणार. तुम्ही घडा भरून घेऊन आलेले असाल, हंडा भरून घेऊन आलायत, तर आम्ही नवीन काही नाही घालू शकत. हां, रिकामा करून या. खरं तर तुम्ही तो अंडाच फेका, कारण तो भेसळयुक्त आहे. त्यात विष आहे. आम्ही ओतला अमृत तरी विषच होईल त्याचं. तुम्ही हंडा तुमचा फेकून द्या, आम्ही नवा हंडा भरून देऊ आणि अमृतही देऊ. त्या आरामात ग्रहण करत राहा. बबन धोटे, बोला रावेरी, अमरावती विभाग. बोला बोला बोला. अक्रम विज्ञानाचा प्रथम संशोधक कोण आहे? हे विज्ञान गुप्त का ठेवलं गेलं? हे विज्ञान सार्वजनिक करताना पूज्य दादाजींचा हेतू काय आहे? हे विज्ञान तर मूळतः ऋषभदेव भगवान तीर्थंकर, प्रथम तीर्थंकर त्यांचंच आहे. आणि सर्व तीर्थंकरांकडे होतं पण गरज पडली नाही. प्रथम तीर्थंकरांनी दिलं भरत चक्रवर्ती राजाला. नंतर ते होतं दादाजींना पुन्हा प्रकट झालं. मूळ तीर्थंकरांचंच विज्ञान आहे. आणि ह्या काळामध्ये मन वचन कायेचा एकतायोग खंडित झाला आहे. म्हणजे क्रमिक मार्गाच्या पायाला, फाउंडेशनलाच तडा गेला आहे. म्हणून आचरण वेगळं झालं. देहाने उपवास करतात पण मनात मात्र जेवायचेच विचार. मी जेवेन उद्या सकाळी. म्हणजे मन आणि देहाचा एकतात योग तुटला. अशा काळामध्ये हे अक्रम विज्ञान अपवाद रूपाने प्रकट झालं. पूर्वी ते गुप्त, आता ते खुलं झालं आहे. बघा ना, हजारो आता सगळीकडे माहिती पत्रिका वाटतात, टी व्हीवरती येतं, यूट्यूबवरही येतं, सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचते. ती त्याला सच्च्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायची इच्छा आहे, त्याला हे मिळणारच आहे. त्यांना वाटत असेल की आपल्याकडे आहे, आपल्या धर्मानुसार आपण करतोय, आपल्याला शांती लाभते, आपल्याला कशाची गरज नाही, मग त्यासाठी याची गरज नाही. दुसरा प्रश्न आहे, शक्तिपात दीक्षा त्याद्वारे कुंडलिनी जागृत होते. आता हा ज्ञान विधी ह्या दोघांची तुलना करायची का? दोन्हीची तुलना करायची गरजच नाही. ते गाडीचं स्टेशन आहे. हे फ्लाईटने सरळ येणार आहेत. अहमदाबादहून पुण्याला फ्लाईटने येऊ शकतात ना, त्यावेळी मध्ये सुरत नाही दिसणार, वापी नाही येणार, वलसाड नाही येणार, काही नाही येणार. डायरेक्ट फ्लाईट. पण क्रमिक मार्गात कुंडलिनी जागृत करतात. आत्मा जागृत करणं राहूनच जातं बाजूला. हा क्रमिक मार्ग आहे. ठीक आहे. योग साधना असलेला अष्टांग योगाने पुढे वाढणारा मग हळूहळू वाढेल. पण भरोसा नाही कुठवर पोहोचेल, कारण एकतायोग तुटलाय. मन वचन कायचा एकतायोग तुटला आहे. त्यामुळे कदाचित फायदा होईल किंवा नाही होणार. रेखा बोलतेय, पुणे. बोला. मनाला आत्म्यात लीन करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. म्हणजे प्रेक्षक आणि फिल्म दोन्ही एकत्र झाले तर बघणार काय? मन तर फिल्म्स सारखं मनाला फिल्म म्हटलं जातं आणि आपण त्याचे ज्ञाताद्रष्टा, आपण त्याबाबत ज्ञाताद्रष्टा राहायला हवं. सूक्ष्मतर सूक्ष्मतम संयोगाचे ज्ञाताद्रष्टा राहायचं आहे.
हे समजत नाहीये. हा ते दादावाणीमध्ये हा, लिहिले हे होते. मन 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 डिस्चार्ज आहे. ते ज्ञेय स्वरूप आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि आपण शुद्धात्मा ऑब्झर्वर आहोत. वेगळा बघणाराही. आणि फिल्म पिक्चर बघितलाय का नाही कधी थिएटरमध्ये? म्हणजे फिल्म समजा टीव्हीवर प्रोग्राम दिसतो तर बघणारा आणि टीव्हीवर दिसणं या गोष्टी वेगळ्या असायला हव्यात. तसे मनही बघणारा पार्ट आहे. बघा, आम्ही बघणारे आहोत म्हणजे वेगळं ठेवा, एक नाही करायचं. लोक शिकवतात मनाला आत्म्यात लीन करा, एकरूप करा, हे ध्यान करा. अहो, हा चुकीचा मार्ग दाखवत आहेत. मन तर फिल्म सारखंच आहे. एकदा एक सांगेल, दुसऱ्यांदा सांगेल. त्याला बघा, भगवानांना केवळ ज्ञान झाल्यावर त्यांचं समय संतुलित मन राहते. प्रत्येक वेळी मनातल्या पर्यायाकडे भगवान ज्ञाताद्रष्टा राहून बघतात, जाणतात. त्याला तर शेवटी तिथवर पोचायचं आहे. मनाला नष्टही करायचं नाहीये, आत्म्यात विलीनही करायचं नाहीये. त्याला ज्ञेय स्वरूपात ध्येय म्हणून बघा आणि तुम्ही ऑब्झर्वर म्हणून राहा. म्हणजे ज्ञाताद्रष्टा हेच आत्म्याचं स्वरूप आहे, गुणधर्म आहे, त्यातच राहा. त्यामुळे कर्मही बनणार नाहीत, डिस्चार्ज होतो मग समाप्त होतील. होय. समजते आता तुम्हाला? हा हा हा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. झवेरचंद सेठ. बोला. पूज्यश्री, आपण म्हटलं होतात की गॉड इज विथ इन एव्हरी क्रिएचर, वेदर विजिबल इनविजिबल, असं आपण सांगितलं. तर आता ज्यावेळी आपण अज्ञानी असतो त्यावेळी ज्ञान नसतं. त्यावेळी आपल्या हातून एवढी पापं होतात की जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा भीती वाटते. त्यासाठी माफी मागितल्यावर प्रतिक्रमणात भीती वाटते. आता असं म्हणतात की 84 लाख योनी आहेत. 84 लाख योनीच्या अंतरंगात जीवात्मा आहे. तर त्या 84 लाख योनीमधल्या शुद्धात्मा भगवंतांनी मला माफ करा असं म्हटलं. आणि दादा भगवानानं सांगितलं की मला अशी शक्ती द्या की पुढे अशा कोणत्याही प्रकारची पापकर्म होऊ नये. तर चालेल का? हो, बरोबर आहे. पण 84 लाख योनींबरोबर आपण काही भांडण केलंच नाही. घरच्यांबरोबर प्रॉब्लेम केलेत. शिवाय कुटुंबीय आहेत, धंद्यातले आहेत, शेजारी पाजारी, त्यांच्याबरोबर भांडणं झाली. रस्त्यावर बसस्टँडवर बसून नजर वाईट टाकली आहे. एअरपोर्टवर गेलो, दृष्टी बिघडली, ती सगळी बघा तेवढं धुवून टाका. सगळ्या दुनियेशी देणं घेणं राहिलंच नाहीये. हिशोब पूर्ण होऊन इथवर आपण पोचलोय. आता जे मिळत आहे त्याबरोबर रागद्वेष धुवून टाका. ते जुनं स्मरण बाजूला ठेवा. जे प्रत्यक्ष भेटत आहेत त्यांच्याबरोबर जे रागद्वेष होत आहेत तेच धुवून टाका. म्हणजे बायको असेल, मुलं असतील, सासरचे आहेत, माहेरचे आहेत, शेजारी पाजारी, व्यवसायातले, शाळा कॉलेज, जे लहानपणापासून आजवर जे आपल्या संपर्कात लोक आले आहेत त्यांच्याबरोबर आपला रागद्वेष राहतो. तो धुवून टाकलात तर संपूर्ण दुनियेतून आपण सुटू शकू. साऱ्या दुनियेशी आता काही उरलंच नाही आपलं. दादाजीने काय सांगितलं की साऱ्या दुनियेचे पॉप्युलेशन आपली फाईल नाही आहे. आपल्या संपर्कात जे येतात तेवढ्याच फाईल्स, 2-3 हजार व्यक्तींचा रागद्वेष, त्यातूनही जास्तीत जास्त 5-25 लोकांबरोबर जरा चिवट हिशोब असतो, स्टिकी फाईल, तेवढे धुवून टाकले तर साऱ्या दुनियेतून सुटून जाल. प्रणाम गुरुजी. बोला. मी रसिका वानखेडे, पुण्याहून. प्रत्येकाला आपापल्या जीवनात काही ना काही अचीव करण्याची इच्छा असते. तर त्यासाठी आपल्याला खूप स्ट्रगल करावा लागतो. पण खूप स्ट्रगल करूनही आपल्याला पुन्हा पुन्हा अपयशच मिळतं. त्यामुळे आपण दुःखी होतो. अशा वेळी आपण काय करायला हवं? फक्त दुःखी नाही व्हायचं, भावना ठेवा. प्रयत्न चालू ठेवा. सफलता मिळाली नाही तर झालं ते व्यवस्थित, झाला तो न्याय. पुन्हा प्रयत्न करा आणि 1-2 वेळा प्रयत्न करून मग सोडून द्या. तुम्ही काही नवे संयोग जुळतील का त्या दिशेला जा. रात्रंदिवस यशाच्या मागे, अचिव्हमेंटच्या मागे धावू नका. कारण पूर्वजन्मातून काय हिशोब बांधून आणलाय कुणास ठाऊक. हिशोबाप्रमाणे हळूहळू सगळं होत जाईल. संयोग जुळत जातील, फळं मिळत राहतील. एकेका फाईलचा समभावाने निकाल करत राहा. अचिव्हमेंट तर आत्मसाक्षात्कारातूनच पूर्णाहुतीची प्राप्ती करायची, तेच अचिव्हमेंटचं ध्येय ठेवा. त्यात नक्की यश मिळेल. बाकी रिलेटिव्ह तर संयोगाच्या अधीन आहे. टाईम, स्पेस, एव्हिडन्सच्या आधारे. एव्हिडन्स मिळाला तर सफलता, एव्हिडन्स नाही मिळाला तर निष्फळ. ते सोडून द्या. आपल्या पुण्यपापाचा हिशोब आहे त्याप्रमाणे अपयश मिळेल किंवा, पण पुरुषार्थ हा स्वतंत्र आहे, पापपुण्याच्या अधीन नाही, आपल्या निश्चयाच्या अधीन आहे तो. असा पुरुषार्थ करा. मोक्षासाठी मग त्यात यश मिळेल. रिलेटिव्हमध्ये, व्यवस्थितमध्ये जे काही आहे भलेही असो, आपल्यालाच मान्य आहे. समजतंय का आता तुम्हाला? धन्यवाद. जय सच्चिदानंद. दादा, मी विनोद राठोड.
मला असं विचारायचं होतं की वाढत्या वयानुसार हातपाय दुखतात, दृष्टी अधू होते, त्याचा काही मागचा हिशोब असतो का ते आपल्या वयानुसार घडतच राहतं? त्याचाच परिणाम आहे तो. तरी हिशोबही आहेच आणि वयाचाही परिणाम आहे. हिशोब म्हणजे काय, तारुण्यात मजा करून घेतली. इथून कर्ज घेतलं, तिथूनच हे मिळालं. 5 लाख, 10 लाख, 25 लाख आणि 40-45 वर्षात जर एखादं नुकसान झालं तर सगळे घेणेकरी वसुलीसाठी येतील. माझे पैसे दे, पैसे आण माझे, रिपेमेंट चालू झालंय. रिपेमेंटच्या वेळी सगळे कमजोर, इंद्रिय शिथिल होणार आणि बुद्धीसुद्धा शिथिल होते. आणि ते सगळे काय म्हणणार, लोक काय म्हणतात, म्हातारपणी धर्माने वागावं, तारुण्यात मजा करा, पैसे कमवा, आता कशाला ते, का आता काय. आणि म्हातारपणात तर ताकद कुठे आहे भगवंतांचं नाव घ्यायची. पूज्यश्री, जेव्हा गंभीर आजारपण येतं तेव्हा तोही मागचा हो, तो हिशोब असतो मागचाच का? हिशोब आहे पक्का. का असं काही म्हणायचं म्हणजे बघा की एक्सरसाइज नाही केलं किंवा जेवणा खाण्याचे कुपथ्य केलं त्यामुळे होतं? ते सगळं खाणं पिणं कुपथ्याचं, एक्सरसाइज नाही केला तर ते का, पूर्वकर्माचं फळ. खाणं पिणं सुद्धा कर्मफळच आहे. कुणी कुपथ्य करतं किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेरचं खातं, ते सगळं कर्मांचंच फळ आहे. आणि कर्मफळाचा परिणाम तो बघा, परिणाम आजारपण. त्यामुळे आजारपण येतं, वीकनेस येतो, अशक्तपणा येतो. म्हणजे जेव्हा गंभीर आजारपण येतं तो सारा हिशोबच असतो एक प्रकारे. मागचाच हिशोब आहे. हां. जय सच्चिदानंद. म्हणूनच 9 कलमांमध्ये म्हणायचं की कोणत्याही रसात मी लुब्ध होऊन न जावं अशी शक्ती द्यावी, समरसी खुराक घ्यायची शक्ती द्यावी. आणि आजारपणाचं कारण जेवण हे मुख्य कारण नाही आहे, हे तर 20%. पण जेवताना जो क्रोध येतो, असंच बनवलं, कळतच नाही तुला, तो द्वेषभाव, ते कर्माचं, ते रोगाचं कारण बनतं. मजा आली, टोमॅटो सूप, अरे वा, 3 वाट्या मी प्यायलो, तेच रोगाचं कारण बनलंय. जो लोभ आहे, मोह आहे, अभाव, तिरस्कार करतात, तेव्हाच कर्मबीज म्हणजे तेच रोगाचं कारण बनतं. जेवण जाणं तर शरीराच्या कर्माच्या हिशोबाप्रमाणे ते घडणारच, पण आतून रागद्वेषाची कर्म रोगाचं कारण बनतात. जय सच्चिदानंद. हा, मी नंदकुमार कदम बोलतोय. बोला. संसारात जर व्यवहार आणला तर नाती तुटतात. मग कशाला प्राधान्य द्यायचं? नातेसंबंधांना प्रायोरिटी द्यावी का व्यवहाराला प्रायोरिटी द्यायला हवी? नाही, व्यवहार तर, नाती तर व्यक्तींबरोबरचीच असतात ना. मग कोणालाही दुःख होणार नाही असा व्यवहार करा. आपल्याला काहीच नको आहे, एखाद्याला काही नको असेल तर त्याचा व्यवहार असा असेल ज्यामुळे कोणाला दुःख नाही होणार. आपल्याला काही हवं आहे, मान हवा आहे, कसली लालच आहे, पैसे हवे आहेत, काही अपेक्षा आहेत, काही आपले हेच आग्रह आहेत, तेव्हा आपल्या व्यवहाराने इतरांना दुःख दिलं जातं. इतरांना दुःख होऊ नये असा व्यवहार करायचा, एवढी भावना ठेवा. झालंच तर प्रतिक्रमण करा. ओके. जय सच्चिदानंद. बोला अक्षय. सर, जेव्हा आपले घरचे आपल्याकडून अपेक्षा ठेवतात, म्हणजे आपल्या मुलाने प्रगती करावी, चांगली नोकरी करावी, चांगले पैसे कमवावे, पण मला खूप सारे पैसे नाही कमवायचे आहेत आणि घरच्यांनाही नाही दुखवायचं आहे, मग अशा वेळी मी काय करू शकतो? ते म्हणजे मी शुद्धात्म्यात राहू इच्छितो. हो, म्हणजे आपली अपेक्षा आहे की मुलांनी चांगलं शिकावं, चांगली नोकरी करावी ते. हां. पण आत्ता काय चाललंय, शिकताय का आता झालंय? जॉब करतोय मी. तर त्यांचं असं तुमच्याविषयी म्हणणं आहे बोलताय का की मुलांविषयी? नाही, म्हणजे मी माझ्याच विषयी बोलतोय, माझ्या काय? आई वडिलांच्या हिशोबाविषयी, माझ्याविषयी मी बरं, बोलतोय. बरं. तर त्यांना वाटतं की चांगला जॉब मिळावा आणि चांगले पैसे कमवावे. कोणाला म्हणून, वाटतं असं? माझ्या आईला असं वाटतं. हा, तुमच्यासाठी. हां. मग सांगा, आईला सांगा, प्रार्थना कर दादा भगवानांकडे, चांगला जॉब मिळावा, चांगले पैसे कमवावे. मग बघा, चांगले पैसे कमवावे, चांगला जॉब मिळावा, त्याऐवजी अशी प्रार्थना करा की अंतरंगात शांती राहो. का तर जास्त श्रीमंत अशा अशांत असतात, माहितीये? कुठे ठेवणार, कोण मागायला येतील, बँकेत बंद झाली तर पैशांचं काय होणार, मग सारा दिवस टेन्शन. म्हणजे पैसे कमी जास्त तो पुण्याचा हिशोब आहे. शांती लाभणं मात्र आशीर्वाद. आईला सांगा, आशीर्वाद दे मला, अंतरंगात शांती राहील, रागद्वेष कोणाबरोबर होऊ नयेत. आणि लहानपणी निरुमांचं मी ऐकलं होतं की जो कर्ता समजतो स्वतःला तो कर्म बांधतो. म्हणा की मी शुद्धात्मा आहे. आजपर्यंत मी ज्ञान नाही घेतलंय, पण लहानपणी मी असं म्हणायचो की मी शुद्धात्मा आहे आणि मुंग्यांना मारणं, कुत्र्याला मारणं असंही करायचो मी. म्हणजे चुकीचा वापर केला मी ज्ञानाचा. हो, मग आता उद्या ज्ञान घ्या आणि जे काही कोणाचं नुकसान केलंय, कोणाची हिंसा झाली आहे, कोणाला दुःख दिलं गेलंय, सगळ्याचं प्रतिक्रमण करून टाका, मग धुतलं जाईल. मग आता त्या हे बघा, गोष्टीचं दुसरं कसं काय? प्रतिक्रमण करू? तेच, ज्या मुंग्याला मारलं, कुत्र्याला मारलं, कोणाला दुःख पोचवलं, सगळ्यांना स्मरून प्रतिक्रमण करा, त्यात शुद्धात्म्याकडून माफी मागा. आणखी एक विचारायचं होतं की आता एवढ्या साऱ्या लोकांमध्ये मी उभा राहून प्रश्न विचारतोय, तर त्यामुळे काही कर्म बांधली जातात का? मग त्यामुळे नाही, इथे कर्म
वाईट बांधली जाणार नाहीत, घाबरू नका. हां यामुळे तर फारच उच्च पुण्यकर्म बांधली जातील. अज्ञानदशेत इथे विचारतायत त्यामुळे. हां. जय सच्चिदानंद. आणि ज्ञानानंतर कर्मच नाही बांधली जाणार असं ज्ञान इथे मिळतं. माझे नाव अनुसया अंगद गायकवाड. बोला. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असे होते की जे आपल्याला नको असतं, ते जे आपल्याला हवे असते ते नाही मिळत. पण जे नकोय ते लगेचच मिळतं, असे का होते? कारण आपल्या पापपुण्याच्या हिशोबानेच सगळं जीवन आहे. आता नको असणं हे आपल्याला वाटत असतं, पण जे मिळतं समभावाने निकाल करा. म्हणजे नको असणारं म्हणजे हळूहळू संपून जाईल, हळूहळू ते. नंतर हवं तेच उरेल. पण आपण काय करतो, नको असेल तेव्हा द्वेष करतो. त्यामुळे ते पेंटिंग राहतं. ते समाप्तच होत नाही. आणि जे हवं आहे त्याबाबत फार अपेक्षा ठेवतो, इच्छा बाळगतो. मग इच्छेमुळे अंतराय वाढतात. म्हणून इच्छाच नाही ठेवायची. जे समोर येतं एकेकाचा समभावाने. आज जे आपल्याला नको आहे किंवा हवं आहे, जे काही आपल्याला मिळतं आहे आपल्या हिशोबानेच मिळतं आहे. आपण आता ते बाजूला सारायचंही नाही आहे आणि अपेक्षा ठेवून मागायचं पण नाही. माझ्या कर्मांच्या हिशोबाने जे आलं आहे एकेकाचा आपण समभावाने निकाल करायचा आहे. त्यामुळे नावडत्या गोष्टी समाप्त होऊन आवडत्याच उरतील शेवटी बघा. म्हणून येऊ दे सावकाश, डिस्टर्ब नका होऊ. आणि अभाव तिरस्कार करू नका. जे काही आहे नावडतं असेल त्याचाही समभावाने निकाल करा, आवडतं असेल त्याचाही समभावाने निकाल करा. त्यामुळे हळूहळू कर्म संपत जातील आणि हिशोब पूर्ण व्हायला लागेल. आपण जे काही काम करतो त्यातून आत्मविश्वास कसा वाढवायचा? 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणून शक्ती मागा. एकेका कामाचा समभावाने निकाल करू शकेन अशी शक्ती द्या. हळूहळू स्थिरता वाढेल, आत्मविश्वास तोही वाढेल. काय बोला. मानवी हो बोला. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला काही काम करायचं असते तेव्हा त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो, म्हणजे सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो की या बाबतीत हे करायचंय. आणि एका पॉइंटला असे वाटते की नाहीच होणार, म्हणजे होऊच नाही शकत, शक्ती कमी पडते. आणि मग काही अंशी ते होतं सुद्धा, पण जेवढं हवं तेवढं नाही होत, तरी खूपच सेल्फ निगेटिव्हिटी आणि डिप्रेशन मात्र येत राहतं. बघा, आता काम तर होत नाही, उलट इतरच नुकसान करून टाकता. त्यापेक्षा सहज भावनेत राहा. सुयोग जुळतील तेव्हा एक एक पूर्ण करत जायचं. नाही, तुम्हाला 12व्या मजल्यावर जायचं असेल तर लिफ्ट हवी असेल तर काय काय करायला लागेल? 25 माणसं बोलवावी लागतील आणि मग दोरखंडाने ती खेचावी लागेल. किती मेहनत करावी लागेल? लवकर पोचायला काय काय करावं लागतं? फक्त वाट बघून बटन दाबायचे. बस. बटन दाबल्यावर हळूहळू दरवाजे बंद होतील. 5-10 सेकंदानंतर म्हणून लिफ्ट चालू होईल. 10व्या 11व्या मजल्यावरून स्लो होईल, 12व्या मजल्यावर येऊन थांबेल. म्हणजे बटन दाबायचं आहे, भाव पकडून ठेवा, आग्रह करायचा, काय करू, लवकर करू, कसं करू, का नाही होत आहे, कोणी केलं, ही अशी जेवढी बुद्धी वापराल ना तेवढी दखल राहील. अशी दखल केल्याने अस्वस्थता राहिल्यामुळे संयोग डिस्टर्ब होतात. त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, सहज भावात राहा. संयोग कसे जुळत आहेत, शिवाय घाई करणं ही बुद्धीची दखल आहे. होत नाही त्यामुळे दुसऱ्यांमधले दोष पाहता ती बुद्धीची दखल आहे. आणि दखल दिल्यामुळे अस्थिरता वाढते. सहज भावात राहा की नाही, ही फाईल आहे, पूर्ण करायची आहे. दादा भगवान मला शक्ती द्या, समभावाने फाईलचा मी निकाल करेन. पण आणि सहज प्रयत्न करा. म्हणजे संयोग जर जुळतील तेवढे प्रयत्न करा, नसेल होत तर पेंडिंग ठेवा. योग्य वेळ येऊ द्या, संयोग जुळू द्या. पण जर सारे संयोग जुळत असतील, फक्त आपण आपला पुरुषार्थ म्हणजे तो नाही करू शकत, आपल्याकडे जर शक्ती कमी असेल नाही, तर मग त्यावेळी पुरुषार्थ कशाला म्हणतात? एखादं कार्य करणं त्यात पुरुषार्थ नाही, समभाव ठेवणं त्यात पुरुषार्थ आहे. कार्य संयोगच घडवून आणतील. किती सगळे योग जुळतात तेव्हा कार्य घडतं. म्हणजे योग जुळून येऊ द्या. आपली भावना आहे तीच घट्ट धरून ठेवा. हे काम समभावाने पूर्ण करायचं आहे, बस. जेव्हा हळूहळू संयोग जुळतील तेव्हा काम पूर्ण होईलच होईल. आपण काय करतो, नाही झालं तर काय होईल, म्हणजे नाही होणार मानून आपण संयोगांना डिस्टर्ब करतो. त्यात हस्तक्षेप केला तर म्हणजे आपण त्यातही निगेटिव्ह विचार करतो. काम बिघडलं तर काय होईल माझं, आपण तिसरंच असतं. मग आपले निगेटिव्ह एव्हिडन्सेस संयोगांना डिस्टर्ब करतात. एखाद वेळेस बघा, आता पावसाळा आहे समजा, तर एखादा म्हणेल, हे जे शेतकरी आहेत ते म्हणतील पाऊस पडला तर चांगला आहे. तो सिमेंटवाला, तो कन्स्ट्रक्शनवाला म्हणेल माझं सिमेंट बाहेर पडलाय, पाऊस नको यायला. आता बघा, निगेटिव्ह भाव झाले तर पाऊस डिस्टर्ब होईल. आपण नवे कपडे परिधान करून जर पाऊस नाही आला तरच बरं आहे, माझे कपडे नाही तर खराब होतील, म्हणजे आपण भाव बिघडवतो. सगळे एव्हिडन्सेस वातावरणात जातात आणि रिझल्ट येतो. म्हणून आपल्याकडून भावना एकच ठेवायची, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे,
आणि वेळ, स्पेस, एव्हिडन्स सगळ्यांना एकत्र येऊ द्या. नेगेटिव्ह विचार आला तर प्रतिक्रमण करा. कोणाबाबत नेगेटिव्ह विचार आला तर प्रतिक्रमण करा. नाही जमलं तर मग दादांचं त्वरित स्मरण करा. दादाजी नेगेटिव्ह मनात आलाय, मला पॉझिटिव्ह राहायचं आहे, मला शक्ती द्या. हा व्यवहार पूर्ण करावा समभावाने, अशी मला शक्ती द्या. आपण जेवढं सहज भावात राहू तेवढे आपले कार्य आपोआप एकानंतर एक पूर्ण होत जातील, हस्तक्षेपाविना. आणि आणखी एक प्रश्न होता, जेव्हा आपण जेवण जेवतो तेव्हा फक्त आवडीचे खातो तेव्हा त्यात मजा येते. पण जेवताना जागृती आली की बघा फाईल 1 जेवण जेवतेय, तर तेव्हा तो आनंद, ती मजा येणं बंद होते. नाही तर नाही, मग खरी मजा तर त्यातच आहे. फाईल 1ला मजा येत असेल आणि आपण ते जाणतो की एवढी मजा फाईल 1ला आली आहे. दोन्ही सोबत होऊ शकतं. कारण मन आहे, अहंकार आहे, तो भोगणारा भोगतोय आणि जाणणारा जाणतोय. मग तुम्हाला बघा, मग तुम्हाला कशातून मजा घ्यायची आहे का आत्म्याच्या आनंदातही राहायचं आहे? आत्म्यातही राहायचंय, पण आता तर तेच आवडत होतं ना. हो, मग खाऊ द्या, आवडू द्या. हा जीव आहे, मन आहे, अहंकार आहे, बुद्धी आहे. मनापासून सगळं आवडत आहे. आपण हे समजून घ्यायचं की हे मानसीच्या मनाला, अहंकाराला चांगलं वाटतंय. मी शुद्ध आत्मा आहे. ते जाणणारा कोण आहे? मजा कोणाला येते ते कोणीही जाणलंय. ते मी जाणलंय. तोच शुद्धात्मा तुमचं स्वरूप आहे. म्हणजे दोन्ही बरोबर होऊ शकतं. बरं. तिला विचारायचं, तुला आणखी काय हवंय? आवडलंय तर हा थोडं घ्या, जास्त हरकत नाही. नसेल आवडत तर नसेल आवडत, बाजूला ठेवा. आणि मग कोणाच्या चुका काढू नका. नावडत्याविषयी अभाव तेही बाळगू नका. असं का बनवलं, लक्षच नाहीये, असं नाही म्हणायचं. नसेल आवडत तर कमी खा, बाजूला ठेवा. आवडत असेल तर जास्त घ्या. पण फाईल 1ला सांगा, तुला आवडलं असेल तर जास्त घे. चूक कोणाचीही काढू नको, अभाव कोणाप्रती ठेवू नको. आपण वेगळे राहिलो तर आत्म्याची जागृतीही राहील आणि मन वचन काया जे खायचं असेल ते खाईल आनंदाने. जय सच्चिदानंद. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला 4थ्या आज्ञेविषयी जाणून घ्यायचं होतं. म्हणजे कोणी कोणी फाईल 1चा जर अपमान केला तरीही आपण त्याला निर्दोष बघायचं. पण जर 4थ्या आज्ञेत न राहून बघितलं तर काय त्याला 4थी आज्ञा पाळली हा, म्हणायचं का? निर्दोष पाहिलं तीच 4थी आज्ञा आहे. 4थी आज्ञा येतेच त्यात. निर्दोष आज्ञेशिवाय निर्दोष दिसणारच नाही. आज्ञेचं पालन करत राहाल तर होणार, समभावाने निकालही होणार. आणि झालं ते व्यवस्थित त्यात आलं. शुद्धात्मा, रिलेटिव्ह, रिअल सगळं आलं. पण त्यावेळी ॲट दॅट टाइम अगदी प्रथम, सेकंड, थर्ड ती आज्ञा आठवत नाही. पण काही हरकत नाही. काय बोलतोय तेवढं फक्त लक्षात राहतं. हो, मग हरकत नाही. पण तुम्हाला शेवटी इथवर यायचं आहे. रिअलमध्ये शुद्धात्मा आहे, रिलेटिव्हमध्ये निर्दोष आहे. म्हणजे आज्ञेचं फळ हेच ती निर्दोष दृष्टी आहे. बरोबर आहे. आणि मला एकावतारी बनण्यासाठी मनवचन कायने ब्रह्मचर्याचे व्रत घ्यायचंय. हो, ती भावना ठेवायची. जय रोज 10 सच्चिदानंद. मिनिटं शक्ती मागायची आणि विषयाच्या ग्रंथीला नष्ट करायचं आहे. याच जन्मात असा पुरुषार्थ करायचा. जय सच्चिदानंद.